रांजणगाव शेणपुंजी येथे जनकल्याण महिला पतसंस्था व बचत गट यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। यावेळी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित बायोलॉजी चरित्र स्क्रीन दाखवण्यात आली। तसेच जयंतीच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक आयोजकांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। रांजणगाव शेणपुंजी येथे अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच आयोजित करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले। अस्पृश्यता ही क्रूर आणि निरर्थक आहे। त्यांच्या बहिणीला सुद्धा त्यांचे केस घरातच कापावे लागायचे, कारण गावातील नावी त्यांना स्पर्श करण्यास घाबरत होते। तेव्हा बाबासाहेब आपल्या बहिणीला विचारायचे, आपण अस्पृश्य का आहोत? तेव्हा एकच उत्तर मिळायचे, हे नेहमीपासून होत आले। पण बाबासाहेब या उत्तराने समाधानी नव्हते। ते जाणून होते नेहमी असं होत आले याचा अर्थ असा नाही की ते बरोबरच आहे आणि असं पुढेही चालू राहिलं पाहिजे असंही नाही। बदल होऊ शकतो आणि तो बदल घडवणं आवश्यक आहे। ही होती बाबासाहेबांच्या आयुष्यातील जातीय भेदभावाची काही सुरुवातीची उदाहरण। आता पुढे पाहूया त्यांनी या सगळ्यावर कसा विजय मिळवला। आता पाहूया बाबासाहेबांचं शिक्षण कसं होतं। बाबासाहेब एक अतिशय हुशार विद्यार्थी होते। त्यांच्या आयुष्यात काही बाबतीत नशीबही त्यांच्या बाजूने होतं। शाळेत एक शिक्षक होते, कृष्णाजी केशव आंबेडकर। ते उच्च जातीतले असूनही बाबासाहेबांना खूप आवडत होते। त्यांनी बाबासाहेबांच्या क्षमता ओळखली, त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक केलं आणि नेहमी त्यांना प्रोत्साहन दिले। इतकंच नाही, त्यांनी बाबासाहेबांचं आडनाव बदलून आंबेडकर ठेवलं। याआधी शाळेत त्यांचं आडनाव आंबडवेकर होतं असं नोंदवलं होतं, जे त्यांच्या मूळ गाव आंबडवे वरून होतं। या दिवसापासून भीमराव रामजी आंबेडकर बनले भीमराव रामजी आंबेडकर। जेव्हा बाबासाहेबांच्या वडिलांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा बाबासाहेब खूप दुःखी झाले। त्यांची आई नाही त्यांच्या आठवणी जिवंत होत्या। या दुःखातून त्यांनी एक चुकीचा निर्णय घेतला। त्यांनी मुंबईला पळून जाण्याचा विचार केला आणि त्यासाठी त्यांनी आपल्या आत्याच्या पाकिटातनं पैसे चोरण्याचा निर्णय घेतला। त्यांना तो पाकिट मिळाला तेव्हा त्यात फक्त एक छोटंसं नाणं होतं। हे पाहून बाबासाहेबांना खूप लाज वाटली। त्यांनी ते नाणं परत ठेवलं आणि स्वतःशी एक वचन केलं, मी खूप अभ्यास करेन, मी स्वतःच्या पायावर उभा राहीन। आणि त्या दिवसापासून त्यांनी मेहनतीचा मार्ग निवडला आणि लवकरच त्यांच्या कष्टाचं फळ मिळायला सुरुवात झाली। बाबासाहेब आपल्या मेहनतीमुळे सर्वांच्या कौतुकाचे पात्र बनले। सर्व शिक्षक त्यांच्यावर खूप खुश होते आणि त्यांनी बाबासाहेबांच्या वडिलांना म्हणजेच रामजींना सांगितले, तुमच्या मुलाला उत्तम शिक्षण द्या। सल्ल्यानुसार रामजी आपल्या कुटुंबासोबत मुंबईला स्थलांतर होण्याचा विचार करतो। मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना खूप साध्या आणि गरीब भागात राहावं लागलं। एक छोटीशी खोली आणि त्यात संपूर्ण कुटुंब। पण या सगळ्या अडचणी असूनही बाबासाहेबांनी भारतातील प्रसिद्ध शाळांपैकी एक एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवला। या छोट्या खोलीत सगळे एकत्र राहत असल्यामुळे खूप गोंधळ असायचा। बाहेरच्या रस्त्यावरही खूप आवाज असायचा, म्हणून बाबासाहेब शाळेतून घरी आल्यावर झोपायचे। त्यांचे वडील त्यांना पहाटे 2 वाजता उठवायचे। त्यावेळी सगळीकडे शांतता असायची आणि बाबासाहेब शांतपणे अभ्यास करू शकायचे। मित्रांनो, मोठ्या शहरात जीवन जरी आधुनिक असले तरी बाबासाहेबांसाठी काहीच बदललं नव्हतं। त्यांना अजूनही अस्पृश्य म्हणून विनवलं जायचं, त्यांच्याशी वाईट वागणूक केली जायची। अगदी त्यांच्या प्रसिद्ध शाळेतही एके दिवशी शाळेतील शिक्षकांनी बाबासाहेबांना फळ्यावर एक प्रश्न सोडवण्यासाठी बोलवलं, पण त्या बाबासाहेबांनी अमेरिकेला जाऊन न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचे मुख्य विषय होते अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र। फक्त 2 वर्षातच त्यांनी MA पदवी मिळवली आणि पुढच्या वर्षी आपली PhD सुद्धा पूर्ण केली। यानंतर त्यांनी कोलंबिया सोडून इंग्लंडला प्रस्थान केले आणि तिथे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण केले। एक साधा मुलगा आता जगातील सर्वोत्तम विद्यापीठामध्ये आपली ओळख निर्माण करत होता। पण हा प्रवास अजून पूर्ण झालेला नाही। पुढे त्यांना अजूनही काही अडचणींचा सामना करावा लागला। कोर्स पूर्ण होण्याआधीच बाबासाहेबांना लंडन सोडावं लागलं, कारण बडोदा राजाकडून मिळणारी शिष्यवृत्ती आता संपली होती। यानंतर त्यांना पुन्हा लंडनला जाऊन शिक्षण पूर्ण करण्यासाठी पूर्ण 3 वर्ष थांबावं लागलं।
पण त्याआधी चला पाहूया भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांचा अनुभव कसा होता. जसं ठरलं होतं बाबासाहेबांना बडोद्याला परत आले तेथे त्यांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये एक चांगली नोकरी मिळाली. आता त्यांच्या नावासह डॉक्टर ही मोठी पदवी होती आणि ते एका उच्च पदासाठी तयार होत होते. पण या सगळ्यांतरी त्यांना समाजात सर्वात वाईट वास्तवाला सामोरं जावं लागलं. ते म्हणजे जातीय भेदभाव, अपमान, अत्याचार. हे सगळं त्यांच्यासाठी आणखी कठीण होतं, कारण ते मागील 4 वर्ष परदेशात होते. तिथे ते अस्पृश्य या लेबलपासून पूर्णपणे मुक्त होते. पण भारतात परत असतो. पण इथूनच त्यांच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होतो. नेतृत्वाकडे वाटचाल, राईट्स ॲज अ लीडर. 1918 साली डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मुंबईतील सिडन हॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. इथे ते विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट शिक्षक आणि विद्वान म्हणून ओळखले जात होते. याच काळात त्यांनी मूकनायक नावाचे मराठी वृत्तपत्र सुरू केले, जे दलित समाजाचा आवाज बनवले. बाबासाहेबांनी विविध परिषदांमध्ये भाग घेणं आणि आयोजन करणं सुरू केले, कारण त्यांना समजलं होतं दलित समाजाचे वेदना जगासमोर मांडणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी समान हक्क मिळवणं हा त्यांच्या मुख्य सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा लढा नव्हता, तर समान हक्क, स्वाभिमान आणि मानवतेसाठी. 1932 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी कम्युनल आवाज जाहीर केला, ज्यात दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा निर्णय होता. बाबासाहेबांनी याला समर्थन दिलं, कारण त्यामुळे दलितांना स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्व मिळणार होतं. पण मोहन करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांनी याला विरोध केला आणि त्याच्या निषेधार्थ उपोषण सुरू केले. यानंतर बाबासाहेब आणि गांधी यांच्यात चर्चा चालली आणि 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला. या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले, पण दलितांसाठी राखीव जागा वाढवण्यात आल्या. हा करार दलितांच्या राजकीय हक्कांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या करारानंतर बाबासाहेबांनी आपल्या जीवनात खूप मोठे मोठे संघर्ष केले, ज्यामध्ये काळा मंदिर सत्याग्रह असो किंवा येवला येथील बैठक असो, असे खूप ऐतिहासिक कामे त्यांनी केली. यानंतर 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाला एका मजबूत आणि न्याय संविधानाची गरज होती. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते. बाबासाहेबांनी अत्यंत परिश्रमपूर्वक संविधानाचा मसुदा तयार केला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्षांच्या मेहनतीनंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आले. हे संविधान प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय देतं. यात अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि सर्वांना समान संधी दिली गेली. 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान लागू करण्यात आले. भारतीय संविधान हे फक्त जगातील सर्वात मोठे लिखित संविधान नाही, तर हे आहे या देशातील प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नाचं, हक्काचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक.